हॅलो नमस्कार सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। चला तर सकाळी आता मम्मीची देवपूजा झालेली होती आणि आज म्हणजे आता पप्पांची सुट्टी संपते, तर आज म्हणजे थोडीशा चटण्या वगैरे करून द्यायचे होते पप्पांना आणि स्वयंपाकासाठी शेंगदाणे लागत होते, तर ते मी असे म्हणजे त्याची साल वगैरे काढून देत होते बसल्या बसल्या। दीदी ही तिकडे लसूण सोलत होती मिरची त्यांच्यासाठी आणि इकडे आता वहिनी खुरसणी भाजत होत्या। तर आज मस्त आपल्याला खुरसणीची चटणी करायची होती पप्पांना तिकडे नेण्यासाठी, कारण आता पप्पा उद्या जाणार आहे तर त्यांचीच तयारी करायची म्हणजे सुरू झालेली होती। तर आता सगळ्यांना जेवायला घेतो पुढे, आमच्या सगळ्यांचं छान सगळं एकत्र मस्त जेवण झालं। सईला थोडीशी सईचा मूड नव्हता म्हणून फोन घेऊन बसलेली होती आणि त्यानंतर मग पप्पांना जोही किराणा वगैरे न्यायचा होता तो सगळा काही मम्मी पप्पा जाऊन घेऊन आले। तर आता तो मी सगळं काही काढून घेत होते। तर माझा काल चोरोटीचा कार्यक्रम खूप छान झाला, भरपूर त्यांनी खूप छान छान कमेंट आणि खूप आशीर्वाद दिले, तर सगळ्या त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। आणि बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या की पहिल्या वेळेसच करतात दुसऱ्या वेळेस काही नाही, काही पण करत असतात असं काही ताई बोलल्या। पण म्हणजे तुम्हाला मी एक सांगते की एक हौस असते आणि हौस असली की आपण करतो। आणि पहिल्या वेळेस आहे ना तर काही कारणामुळे तर माझं पहिल्या वेळेस जेव्हा सईच्या वेळेस आहे ना माझं डोळे जेवण किंवा चोरोटी झालेली नव्हती आणि आमच्या म्हणजे माझ्या सासरी डोळे जेवण करत नाही, म्हणजे काहींना चालतं काहींना नाही चालत ना, त्यामुळे आणि त्यावेळेस थोडंसं म्हणजे नव्हतं केलेलं काहीच, म्हणजे सईच्या वेळेचा एक फोटोही नसेल। आणि हा एक आपला आनंदाचा क्षण असतो आणि आईला एक आनंद भेटला पाहिजे, तर मला एक हौस होती की छान अशी हातावर मेहंदी काढायची, छोटासा कार्यक्रम करायचा। तर आमच्याकडे म्हणजे माझ्या सासरी डोळे जेवण करत नाही, त्यामुळे मग माहेरीच चोरोटी भरली आणि म्हणजे चोरोटी ही माहेरीच भरली जाते। बऱ्याच ताई बोलल्या की सासरी केला नाही, तर सासरी ओटीचा कार्यक्रम आमच्याकडे म्हणजे आमच्याकडे ओटीचा कार्यक्रम करत नाही, त्यामुळे माहेरी केला आणि पप्पांना जायचं होतं त्यामुळे मी आत्ता करून घेतला की पप्पाही राहतील कार्यक्रमाला। तर चला कालच्या व्हिडिओमध्येच सांगायला हवं होतं पण काल मी सांगितलं नाही, तर म्हटले चला एक आनंदाची गोष्ट आहे तर सगळ्या ताईंना सांगूया। तर बऱ्याच ताईंना म्हणजे कार्यक्रम केला तर तो म्हणजे काही ताईंना आवडला नसेल की पहिल्या वेळेसच करायला पाहिजे होतं, पण पहिल्या वेळेस झालं नाही तर आपण दुसऱ्या टाईमही करू शकतो, दुसऱ्या टाईमही आपण आईच होतो ना, तर ते क्षण आनंदाचे आपण साजरे केले पाहिजे। चला तर डोहे जेवण करायचं नाही आहे म्हणून मग मी चोरोटीचा कार्यक्रम केला। ते आपण एक फोटो काढतो, सर्व व्हिडिओ काढतो, ते एक आठवण असते ना आपली। तर मागच्या वेळेस सईच्या वेळेस माझं काही झालेलं नव्हतं म्हणजे फोटोही नाही आहे, त्यामुळे मी ह्यावेळेस केला आणि सगळेच आनंदाने केला, आम्ही उत्साहाने केले। एका ताईंची कमेंट होती की तू म्हणजे ओवळता पण कोणत्या दिशेने, तर दिशा आमची बरोबर होती, तर आम्ही दिशा वगैरे पाहूनच करतो, असं काही नाही का दिशा वगैरे बघून करत नाही। सगळं काही तुम्हाला माहिती आहे, तर आजी सगळं काही व्यवस्थित सांगत असते, देवाधर्माचं आमच्याकडे सगळं व्यवस्थित केलं जातं आणि म्हणून केली चोरोटी, त्यात म्हणजे जास्त काही असं चुकीचं केलं असं काही वाटत नाही मला। चला तर बऱ्याच ताईंनी ताईंनाही सांगितलं की असं काही नसतं, एक हौस असते आणि आपण करतो। चला तर सगळ्या ताईंचे खरंच धन्यवाद आणि असंच आशीर्वाद द्या। बऱ्याच ताईंचे कमेंट होत्या की सईला आता भाऊ होऊ दे। चला आता जे होईल ते तुम्हाला आता म्हणजे आता थोड्या दिवसानंतर समजेलच आणि खरंच सगळ्या ताईंचे खूप मनापासून पुन्हा मी धन्यवाद करते, कारण कालच्या कमेंट वाचून खूप छान वाटलं मला। परत पुन्हा काही ताई म्हणतील की तू खूप लुडबुड करते, तर पप्पांची बॅग मीच भरत असते नेहमी आणि आता इकडे सई बसलेली होती, मला म्हणते मलाही भरायची बॅग, तर मग सगळ्या काय असं प्लॅस्टिकच्या पिशवींमध्ये पॅक करून ठेवत होते। अजून त्यामध्ये कपडे वगैरे येतील किंवा भाजीपाला वगैरे पण टाकायचं आहे, थोडंसं जे काही बाकी आहे, पण जेवढं आणले तेवढं काही असं काही भरून देते, म्हणजे त्याचंही आपलं वजन असतं तेवढंच न्यायचं असतं ना। तर आता उद्या पप्पा दुपारी निघतील आणि थोड्याशा देवाच्या वस्तू वगैरे पण दिल्या आणि सई बघा घेऊन बसली होती हे मलाच पाहिजे, पण नंतर तिने बरोबर बॅगेत टाकलं आणि त्यानंतर आमच्या पप्पा बसले होते, ते सांगत होते कसं ठेवायचं वगैरे, तर त्याप्रमाणे मी ठेवत होती। बॅग भरल्यानंतर आम्ही सगळ्यांनी आराम केला।
चला तर मग एका साईडला चाही ठेवलेलं होतं, दुसऱ्या साईडला खुरसणी मिरचीची तयारी चालू होती. त्यानंतर मग टरबूज आणलेलं होतं काल ना, तर मग ते कापलं वगैरे. सईला टरबूज खायचं होतं, तिने बाहेर मार्केटमध्ये बघितलं होतं, तेव्हापासून चाललं होतं मला टरबूज खायचं. मग इकडेच मम्मी त्यांनी आणलेलं होतं, मग ते आता कट वगैरे करतो आणि आम्ही सगळे मिळून मस्त इकडे बसलेलो होतो. तर पप्पा बाहेर गेलेले होते पण येणार होते लगेच, आणि इकडे सौरभ मग टरबूज वगैरे कट करून देत होता. सईला असं झालं होतं मी कधी टरबूज खाईल असं. चला तर छान असं मस्त कार्यक्रम, आपले सगळे कार्यक्रम खूप छान झाले आणि भरपूर कार्यक्रमांना पप्पाही आता होते सुट्टीवर आले ना, तर भरपूर कार्यक्रम झाले, त्यांची ट्रिप झाली. ही सुट्टी त्यांची खूप छान आणि मस्त मजेत गेली. तर त्या घराचं पण आता भरपूर म्हणजे आता फक्त फर्निचर बाकी आहे आणि तुम्हाला आता दाखवेलच पुढे मी व्हिडिओमध्ये. तर कसे वाटले व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि टरबूज या वर्षीचं पहिल्यांदा खाऊ राहिलो टरबूज. सई मुळे भेटलं सगळ्यांना, हो ना सई? टरबूज काय म्हणते सई? टरबूज का गोड आहे का पण? आम्ही ना अशा खापांनी. हाय, तर हाय सगळ्या ताईंना गुड इव्हिनिंग. आज आहे आपलं लाडूचं बारसं. तर छान रेडी झालोय, काठपदरी साडीची पैठणीच वेअर केली आम्ही सगळ्यांनी आणि आता आम्ही निघालो आहोत. तर चला कुठे जातो बघत राहा. कशी दिसते का? छान दिसते. वहिनींच्या मम्मीने साडी घेतलेली ती ही आता कालच्या कार्यक्रमाला घेतली. ब्लाऊज डिझाईन ठेवली नाही ब्लाऊज वाले, त्याच्यावर माझा मूड गेलाय. ब्लाऊजला डिझाईन होती, तिने पूर्ण डिझाईन तिच्याकडून कट झाली, त्याच्यामुळे तिला लावता नाही आली. ती मला सॉरी बोलली. आता विलाज नाही, जाऊ द्या. पण बागे टाकली डिझाईन थोडी टाकली. छान दिसते पण साडी. कलर मस्त दिसतोय. मम्मीने पण पैठणी घातली आहे. वहिनी रेडी होते, आता आम्ही निघालोय. चला तर आम्ही मामाच्या कारमध्ये जाणार होतो, मामाच्या घरी आलो. दीदी ही आलेली होती, मम्मी पप्पा आम्ही सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या. मामी एका कार्यक्रमाला गेलेल्या होत्या, त्यानंतर मामाने आम्हाला सोडलं. पुन्हा आता आहे ना सुवर्ण मावशी त्यांना घ्यायला गेला होता. तर इकडे हॉटेल संस्कृतीला कार्यक्रम होता आपल्या लाडूचा बारशाचा, त्याचं छान नाव ठेवलेलं आहे. तर ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर चला दीदी, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सई पुढं फोटो काढायचा आहे तुझा, लवकर काढून यावा. चला. आपल्या सगळ्यांच्या लाडक्या सई अंशू बघा मस्त रेडी झाल्या होत्या ना, तर त्यांचं थोडं फोटोशूट केलं आणि त्यानंतर आता अजून पाहुणे काय आलेले नव्हते, डेकोरेशन थोडंसं चालू होतं. आम्ही आलेलो होतो, आम्ही सगळे इकडे गप्पा मारत होतो. आज होता दीदीचा बड्डे, तर दीदीचा बड्डे होता, केक आणलेले होते आणि आता दीदीचा बड्डे सेलिब्रेशन करायचं होतं. तर चला छान असं मस्त केक होते दोन्हीही. तर आता केक कट वगैरे करतील आणि छान दीदीचं आज सगळे होते, मस्त छान असं सेलिब्रेशन झालं. अमृता म्हणजे लोणारवाडीच्या मावशीची मुलगी, तिचा आज बड्डे होता. तर कार्यक्रम झाल्यानंतर बड्डे सेलिब्रेशन केलं. तर पहिले सगळ्यांचं फोटोशूट झालं. सई अंशू शिव साईडने उभे होते, तिचे थोडे फोटो काढले आणि त्यानंतर केक कटिंग केली. चला तर इकडे मग सगळ्यांनीच केक वगैरे खाऊ घातले, त्यानंतर सगळ्यांचे फोटो काढले. मामा बोलत होता माझ्याशिवाय कसा
केक कट केला तो ना, तर आजीला घ्यायला गेलो होता. आजी खाली होती ना, तर मग आजीला बोलवायला गेलं होतं, पण तो येईपर्यंत केक कट झाला. आणि त्यानंतर मग सगळ्यांनी दीदीसोबत सगळ्यांनी फोटो काढले. दीदीचं नाव अमृता आहे. इकडं आपल्या सई, अंशू त्यांना असं झालं होतं आम्ही कधी केक खाणार. दोघीही केककडे बघत होत्या. त्यांना फक्त कॅडबरी चॉकलेट असतं ना, ते केकवरचं तेच आवडतं. जास्त काही केक खात नाही, पण परत चॉकलेट खाऊन घ्यायचं. आणि इकडे मग आजीनेही दीदीला खाऊ घातलं, मम्मीने पप्पांनीही खाऊ घातला. आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनी फोटोशूट केले. त्यानंतर आमचा सगळ्यांचा छान असा आम्ही गेम खेळलो, तर तोही तुम्हाला पुढे दाखवतो. तर खूप मजा आली कालच्या कार्यक्रमाला. आणि तुम्हाला म्हणजे काही जास्त सेम व्हिडिओ नाही, थोडंफार चेंजच आहे. आणि इकडे सगळे काही स्टेजची डिझाईन वगैरे पण खूप छान होती. आणि इकडे आता मावशी काका पण आले केक खाऊ घालायला. फोटो काढले सगळ्यांनी. दीदीचं बड्डे सेलिब्रेशन खूप छान झालं. आणि यानंतरचा पुढे व्हिडिओ खूप छान असणार आहे. खूप हसाल तुम्ही. नक्की व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आणि व्हिडिओ कसा वाटतोय कमेंटमध्ये नक्कीच सांगा. दिवाळीला आंबेकर परिवार आमचे जिथं जिथं गेलेले आहेत त्यांच्यासाठी संपूर्ण आंबेकरचे फक्त 4 पोरी 1 पोरगा, त्यांचे नातवंड वगैरे. अरे आंबेकरांच्या ते आल्या म्हणजे त्यांचा परिवार तुम्ही आला. कच्ची पपई पक्की पपई कच्ची पपई पक्की पपई एवढं पटापट कच्ची पपई पक्की पपई कच्ची पपई नाही काय काय पकड नाही कच्ची पपई पक्की पपई कच्ची पपई पक्की पपई कच्ची पपई पक्की पपई पक्की पपई आता आमची सुवर्ण म्हणाली चालू कच्ची पपड आपण काय करू गोल करून गेम काय कोणता कच्चा पापड बघ काय म्हणते स्पीड म्हणून त्यांच्याकडे गेलो आहे. कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड कच्चा पापड पक्का 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 पापड कच्चा पापड पक्का
मावशी स्तुती की पुत्री नाही मावशी व्हिडिओ चालू या ठिकाणी कच्चा आवाज नाही का मन केलं साक्षी की पुत्री कृती कृती आलो एक मन चालू चल सांना मावशी सांना मावशी चला काका तुम्ही कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड एकत्र आहे दोन नाही मग मी दोन दोन म्हणतो सातच झाले पप्पांकडे दे पप्पांकडे ए पप्पांकडे दे ना स्पीड मध्ये म्हटले न चुकता ए बंद झालं का अण्णा आजीकडे आजी का अन्नाकडे श्याम काकांकडे कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड स्वतः तर नाही बरोबर दम घे दम घे चालू बंद कर वागो थांब ना आता कच्चा पापड पक्का पापड 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 टाळ्या 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 ए अर्चना मामी कडे अर्चना मामी ऐक ना अर्चना मामीचा आपण एकदम श्रीमंती सगळे म्हणता आता तुम्ही म्हणा पापडूनच जाईल पहिले पापड ना आणायचंय आमच्या भागात त्यांनी ते सगळे जाऊन तिथे माणूस कच्चा पापड पक्का पापड 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 चला तर आता इथेच आजचे व्हिडिओचे एंड करते. आजचा व्हिडिओ खूप आवडला असं सगळ्या त्यांना खूप हसले असेल तर चला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि ज्या काही चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरून गेलं असेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यांना बाय.